मिरजेत काळ्या काचांना चाप, 160 वाहनांवर एकत्रित कारवाई मोहीम सुरूच राहणार. काळ्या काचा वापरणाऱ्या 35 वाहनांवर मिरज वाहतूक नियंत्रण शाखेची कारवाई. एकाच दिवसात फॅन्सी बिगर, नंबर प्लेट आणि काळ्या काचा वापरणारी 160 वाहनं रडारवर. गुन्हेगारांचा लपण्याचा अड्डा बनलेल्या काळ्या काचांच्या गाड्यांना आता मिरज पोलिसांचा दणका. सोमवारी दिवसभर तब्बल 35 वाहनांवर कारवाई करत मिरज वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी उघड केले एक मोठं वास्तव. गुन्ह्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वाहनांवर बहुतांश काळ्या काचा असल्याने वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. सोबतच फॅन्सी आणि बिगर नंबर प्लेट गाड्यांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आलेला आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या सूचनेनुसार मिरज शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे यांनी आपल्या पथकासह विशेष मोहीम राबवली. अनेक गंभीर गुन्ह्यात तपासादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आले. अनेक गुन्ह्यांच्या तपासात संशयित आरोपींनी वापरलेली वाहनं ही बहुतांश वेळा काळ्या काचांची आढळून आली आहेत. प्रशासनाने काळ्या काचांच्या वापरावर सक्त बंदी घातलेली असताना अनेक चारचाकी वाहन चालक बिनदिक्कतपणे नियम धाब्यावर बसवत असल्याचं उघड झाले आणि याच पार्श्वभूमीवर मिरज वाहतूक पोलिसांनी थेट रस्त्यावर उतरून काळ्या काचा वापरणाऱ्या तब्बल 35 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी एवढ्यावरच न थांबता सोमवारी दिवसभरात फॅन्सी नंबर प्लेट आणि बिगर नंबर प्लेट वापरणाऱ्या तब्बल 160 वाहनांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आलेला आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मिरज वाहतूक पोलिसांची ही मोहीम आता अधिक व्यापक होणार असून नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मी सपोनी रणजित तिप्पे, नेमणूक मिरज वाहतूक नियंत्रण शाखा मिरज. आज रोजी आदरणीय जिल्हा पोलीस प्रमुख माननीय तुषार दोशी सर यांच्या सूचनेनुसार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सो मिरज विभाग यांच्या सूचनेनुसार आज रोजी स्पेशल ड्राईव्ह ब्लॅक काचाच्या संदर्भात राबवण्यात आला होता. सदर ड्राईव्हमध्ये एकूण 35 केसेस या काळ्या काचा असणाऱ्या गाड्यावर वाहनावर दंड आकारण्यात आलेला आहे. तसेच एकूण आज दिवसभरात 160 केसेस करण्यात आलेले आहेत. तसेच इथून पुढेही जे काळ्या काचा विदाऊट नंबर प्लेट किंवा 5 नंबर प्लेट असतील अशीच कारवाई पुढे चालू राहील.